या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर. चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये. एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर वेस्ट, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमामध्ये कलम 21 नुसार निवडणूक झाल्यानंतर निवडणूक अर्ज करण्याची त्या ठिकाणी प्रोव्हिजन आहे. त्या प्रोव्हिजननुसार एखादी निवडणूक लढवत असताना चुकीचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं गेलं तरीसुद्धा त्या अनुषंगानं न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येते आणि त्या अनुषंगाने दाद मागता येते. ही दाद मागायचा अधिकार त्या नगरपंचायतच्या मतदाराला आहे. उज्ज्वला थिटे या त्या नगरपंचायतच्या मतदार आहेत. त्या अनुषंगानं ज्या वेळेला यांच्या नामनिर्देशन पत्रावरती कारवाई झाली त्यावेळेला त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती अधिकारामध्ये प्रमाणित प्रत प्राजक्ता पाटील यांच्या नामनिर्देशन पत्राची सुद्धा घेतली. ती घेतल्यानंतर त्या नामनिर्देशन पत्रामध्ये ज्या काही त्रुटी आढळून आल्या, अर्थात स्क्रुटिनीच्या दिवशी उज्ज्वला थिटे त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या, त्याचा त्या ठिकाणी बार येत नाही, त्याच्यामुळे त्या दिवशी त्यांना ते ऑब्जेक्शन घेता जरी नाही आलं तरी निवडणूक झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीचा निकाल गॅझेटमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर 10 दिवसाच्या आत जिल्हा न्यायालयासारख्या सक्षम न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येते. आणि त्या अनुषंगानं ते नामनिर्देशन पत्र ज्या वेळेला विचारात घेण्यात आलं त्याच्याबरोबर ती जोडलेलं शपथपत्र ज्या वेळेला विचारात घेण्यात आलं त्यावेळेला आम्हाला त्याच्यामध्ये काही त्रुटी दिसून आल्या. त्या त्रुटीच्या अनुषंगानं ज्या वेळेला आम्ही काही सर्च घेतला त्यांना काही डॉक्युमेंट, काही ऑनलाईन डॉक्युमेंटमधून जी काही मिळकत आहे ती त्यांनी लिहिलेली नाही असं दिसून आलं आणि त्या अनुषंगानं आम्ही याचिका दाखल केली. याच्यामध्ये 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे याच्यामध्ये तो प्रत्येक उमेदवारानं नामनिर्देशन पत्र निवडणुकीमध्ये भरत असताना त्याच्याबरोबर एक शपथपत्र देणं गरजेचं आहे. त्या शपथपत्रामध्ये काय काय त्यानं नमूद करावं या अनुषंगानं डिटेल राज्य निवडणूक आयोगानं ते शपथपत्राचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, त्याचबरोबर स्वतःचं जंगम मालमत्तेच्या अनुषंगानं उत्पन्न असेल, पतीचं जंगम मालमत्तेच्या अनुषंगानं उत्पन्न असेल, स्थावर मालमत्तेच्या अनुषंगानं उत्पन्न असेल, त्याचबरोबर ती कुठले कर्ज तुमच्यावरती आहेत का, तुमच्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत का, तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे आणि या अनुषंगानं एक शपथपत्राचा नमुना त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराने देणं गरजेचं. ते दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी ते प्रसारित करायचं, मीडियामध्ये द्यायचं आहे, पेपरला द्यायचं आहे किंवा मग ऑनलाईन प्रसिद्ध करायचं आहे, दिसेल अशा ठिकाणी लावायचं आहे की ज्याच्यामुळं याच्या मागचा उद्देश राज्य निवडणूक आयोगाचा असा होता की प्रत्येक मतदार ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला मतदान करतो त्यावेळेला त्याचे उत्पन्नाची साधनं काय काय आहे, त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न काय आहे, त्याचबरोबर त्याच्यावरती जबाबदाऱ्या कुठल्या आहेत किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची कुठली आहे का या अनुषंगानं प्रत्येक मतदाराला माहिती व्हावं. मतदाराला माहिती झाल्यानंतर मतदान करीत असताना त्या पूर्ण पार्श्वभूमीसहित मतदारानं त्या ठिकाणी जाऊन मतदान करावं हा त्याच्यामधला भाग होता. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापुढं ज्यावेळेला अशी नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी फाईल केलं जातं त्याच्यामध्ये इनकम्प्लीट पूर्ण माहिती जर एखाद्या उमेदवाराने दिलेली नसेल, त्याच्या खोटी माहिती दिलेली असेल तर ती इनकम्प्लीट माहिती आहे असं त्या ठिकाणी त्याला ट्रीट केलं जातं. आणि त्या अनुषंगानं त्याचबरोबर ती इतर त्रुटी ज्या आम्ही आमच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या आहेत तर त्या अनुषंगानं सक्षम न्यायालय माननीय जिल्हा कोर्ट त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतं. हा झाला एक भाग. याच्यामधला दुसरा भाग जो आत्ता सांगण्यात आला की स्वतःची माहिती आणि पतीची, प्रामुख्यानं त्या काही गोष्टी त्याच्यामध्ये पॉईंट आऊट करण्यात आल्या, परंतु बाकीच्या कायदेशीर बाबी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच आहेत. आणखी त्याच्यामध्ये त्यांनी पतीचं नाव जे त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी नील असं लिहिलं. म्हणजे रकान्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाचाच असा आदेश आहे की कुठलाही रकाना तुम्हाला रिकामा सोडता येणार नाही. त्या रकान्यामध्ये तुम्हाला जर काही लिहायचं नसेल तर त्याच्यामध्ये नील, नॉट ॲप्लिकेबल, नॉट नोन असे 3 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. इंग्लिशमध्ये लिहायचं असेल, मराठीमध्ये लिहायचं असेल तर निरंक, माहिती नाही, लागू नाही, हे 3 शब्द लिहायचे. तर तशा ठिकाणी ज्या वेळेला स्थावर मालमत्तेचा तपशील त्या ठिकाणी लिहिण्यासाठी जंगम मालमत्तेच्या अनुषंगानं तपशील विचारणा ज्या रकाना होता त्या ठिकाणी स्वतःचे इन्कम जे आहे ती त्यांनी जे लिहिलेलं आहे तेही कशा पद्धतीनं चुकीचं आहे ते आम्ही नमूद केलेलं आहे आमच्या अर्जामध्ये. प्लस पतीच्या नावापुढं जिथं पतीचं नाव हा शब्द आहे
तिथं त्याच्या पुढं त्यांनी नील हा शब्द लिहिला. त्याच्या खाली जवळपास आत्ता पॉईंट आऊट केल्या पद्धतीनं तुम्हाला नामनिर्देशन पत्राची कॉपी देखील त्या ठिकाणी देण्यात येईल. ती सर्टिफाईड कॉपी आता काढलेली आहे आपण आणि न्यायालयामध्ये पण दाखल केलेली आहे. तर ती जर कॉपी विचारात घेतली तर शेअर्स असतील तुमचे, काही बंधपत्र असतील, पॉलिसीज असतील किंवा तुम्हाला मिळणारे इतर इन्कम असेल, गाड्या तुमच्या नावानं काय आहेत का, त्याचे बनावटीचे तपशील, तर हा सगळी जर परिस्थिती विचारात घेतली तर प्राजक्ता पाटील यांनी त्यांच्या पतीच्या नावाच्या पुढे नील लिहून त्याच्या खाली जे काही प्रश्न त्या ॲफिडेविटमध्ये विचारलेले त्याच्या सगळ्या पुढं असं 0000000 करून काहीही त्यांच्याकडे नाही असा त्याचा अर्थ होतो आणि अशा पद्धतीचं ॲफिडेविट जे आहे ते त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेलं आहे. आता त्या अनुषंगानं सक्षम न्यायालयामध्ये ही केस प्रलंबित आहे. न्यायालय सुनावणी घेऊन त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या अनुषंगानं आम्ही निश्चितपणानं न्यायालयामध्ये पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर या केसचा निकाल त्या ठिकाणी कसा लागेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. हा नामनिर्देशन पत्रामधला दोष जो आहे, हा नामनिर्देशन पत्रामधला सबस्टॅन्शियल नेचरचा जो दोष आहे ते बघण्याचा अधिकार सक्षम न्यायालय म्हणून माननीय जिल्हा न्यायालयालाच पुन्हा आहे. त्याच्यामुळं आज रोजी आम्ही माननीय जिल्हा न्यायालयामध्ये या अनुषंगानं इलेक्शन पिटिशन दाखल केले. सर, पण असं आहे त्याच्यामध्ये हो ज्यावेळेस छाननी असते ते छाननीमध्ये आक्षेप घेतला जातो. हो. त्यावेळेस हा आक्षेप घेतला गेला नाही तर मग आता कोर्ट हे तुमचा जो आक्षेप आहे पोस्ट इलेक्शन किंवा पोस्ट इलेक्टेड तुम्ही जो आक्षेप घेताय हो. ते काही धरेल का कोर्ट? हो एक्झॅक्टली हो बिलकुल. त्याच्यामधली तरतूद अशी आहे की 2 उमेदवाराला त्या ठिकाणी 2 लोकांना त्या ठिकाणी छाननीमध्ये ऑब्जेक्शन घेता येतं. छाननीच्या वेळी छाननीला उपस्थित राहण्याचा अधिकार कोणाला असतो? ज्याने नामनिर्देशन पत्र त्या छाननीमध्ये भरले त्याला, किंवा मग त्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन ऑब्जेक्शन घेता येतं. परंतु कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला ज्या वेळेला असं वाटेल की हा चुकीच्या पद्धतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारला गेलेला आहे, चुकीच्या पद्धतीने स्वीकारला गेलेला असल्यामुळं मला हे नामनिर्देशन पत्रावरचा आक्षेप घेऊन किंवा हे सबस्टॅन्शियल नेचरचे जे डिफेक्ट आहेत हे घेऊन मला कोर्टामध्ये त्या ठिकाणी दाखल करायचं आहे, तर तशा वेळेला मतदार या कॅपॅसिटीमध्ये एक वेगळी प्रोव्हिजन कायद्यामध्ये घालून दिलेली आहे. कॅन्डिडेटलाही करता येतं, मतदारालाही करता येतं. छाननीमध्ये ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा छाननीमध्ये एखादा मतदार उपस्थित राहायची त्याला परमिशनच नसते, तर तशा लोकांसाठी म्हणून आणि किंवा कॅन्डिडेटला सुद्धा ज्यांनी इलेक्शन त्यांच्याबरोबर लढलं आहे त्यासुद्धा लोकांना निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर अशा लोकांची निवडणूक चॅलेंज करण्याची तरतूद आहे. त्याच्यामुळं त्या तरतुदीनुसार सर्व शहानिशा करूनच हा अर्ज दाखल केला. बरेच असे सिरीज ऑफ जजमेंट असतील, जवळपास हजारांना असतील की निवडणूक झाल्यानंतर जिल्हा कोर्टानं म्हणजे फक्त नगरपंचायतच्याच बाबतीत नाही, महानगरपालिका, जिल्हा परिषद, इव्हन विधानसभा, आफ्टर इलेक्शन विधानसभेच्या बाबतीत सुद्धा इलेक्शन पिटिशन त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करता येतं. त्या पद्धतीनं ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये आफ्टर इलेक्शन तुम्हाला दिवाणी न्यायालय ज्युनियर डिव्हिजनला म्हणजे तालुका लेवलचं जे कोर्ट असतं त्या ठिकाणी दाखल करता येतं. सुदैवानं माननीय जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची प्रोव्हिजन, निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रोव्हिजन महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमामध्ये आहे की अशी एखादी चुकीची निवडणूक झाली असेल, त्याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र चुकीचं स्वीकार असेल किंवा अशा पद्धतीच्या ज्या बेकायदेशीर बाबी आम्ही आमच्या इलेक्शन पिटिशनमध्ये नमूद करून इलेक्शन पिटिशन दाखल केलेले आहे, असं जर काय निदर्शनास न्यायालयानं त्या ठिकाणी पुरावा वगैरे घेऊन विचारात आलं की ते दाखल करण्याची तरतूद आहे आणि त्या ठिकाणी सक्षम निर्णय देण्याची तरतूद देखील त्या ठिकाणी करून देण्यात आली. किती दिवसांनी कोर्टातून न्याय मिळेल तुम्हाला? कोर्टामधून न्याय मिळवण्यासाठी झगडण्यासाठीच त्यांनी विधिज्ञाची नेमणूक केलेली आहे. मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की हे जे आहे ना की किती दिवस चालेल हे, तर हे प्रकरण न्यायालयामध्ये लवकरात लवकर कसं निकाली लागेल या न्यायालयामध्ये आम्ही त्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करू. त्याच्यामध्ये आणखीन एक तरतूद आहे पुन्हा की या न्यायालयामध्ये हे प्रकरण निकाली लागण्यासाठी विलंब होत असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका वेळेमध्ये न्यायालयाने निर्णयित करावी या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका करता येते. म्हणजे ज्याला आपण टाईम बाउंड करून आणणे म्हणतो की 4 महिन्यात ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही बाजूने निकाल द्या परंतु हे प्रकरण संपवा, अशा पद्धतीच्या तरतुदी देखील आहेत. त्याच्यामुळं त्या सगळ्या तरतुदीचा विचार करून लवकरात लवकर हे प्रकरण कसं संपवता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करू.
पुढची तारीख वगैरे काय दिलेली आहे? आज 1 तारीख, आज आम्ही प्रकरण आत्ता दाखल केलं. त्याच्यामध्ये उद्या पहिली सुनावणी होईल. पहिली सुनावणी झाल्यानंतर उद्या सदर प्रकरणामध्ये दुसऱ्या पक्षकाराला देखील त्या ठिकाणी नोटीस निघेल. नोटीस निघाल्यानंतर ते त्याच्यामध्ये ॲपियर होतील. ॲपियर झाल्यानंतर ते प्रकरण मग त्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी ज्या न्यायालयातल्या ज्या आहेत त्या मी या ठिकाणी नमूद करू शकत नाही, पण त्या पद्धतीनं ते प्रकरण पुढं चालेल. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.